नमस्कार, मी शामराव मोकाशी. सर्व महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करत जावा. आणि आता प्रत्येकानं रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढा. आणि आता कुठं कामधंदा नाही, नोकरी नाही. आणि रिक्षा टॅक्सी हा स्थानिकांचा स्वयंरोजगार आहे. गाडी चालवून व्यवसाय निर्माण करा. तुम्हाला टॅक्सी चालवायची असली टॅक्सी चालवा, रिक्षा चालवायची असली रिक्षा चालवा, परमिट आरटीओला जाऊन काढा. आता बरीचशीच लोक म्हणतात की पर्यटक परवाना म्हणजे टी परमिटची ओला कोलाची गाडी. ओला कोलाला अशी कुठलीही त्याच्या स्वतःच्या मालकीची गाडी नाही. हे पर्यटक परवाने आहेत. त्या गाड्या 8 वर्ष चालतात. मराठी लोकांनी हा व्हिडिओ पूर्व ऐका. मोटर कॅबमध्ये रिक्षा बी येते, टॅक्सी बी येते. म्हणजे 6 सीटच्या आतली जी वाहनं आहेत त्यांना मोटर कॅब म्हणतात. आता बरेचसे जण म्हणतात बाईक चालू होणार, कवा होईल तवा होऊन द्या. रिक्षा व्यवसायावरती कुठलाही फरक पडणार नाही. तुम्ही फक्त प्रामाणिकपणानं व्यवसाय करा. राहतो प्रश्न ओला कोलाचा, तर आम्ही शासनाकडे सरळ पूर्वीपासून सतत मागणी आहे की नगरपालिकांच्या ज्या परिवहन सेवा आहेत त्यांचं 60 वर्ष ज्या प्रवाशांचं वय झालेलं आहे त्यांना फक्त खाली अर्ध तिकीट करा. मुंबईतलं करा, ठाण्यातलं करा, नवी मुंबईचं करा, पुण्याचं करा, पिंपरी चिंचवडचं करा, नागपूरचं करा. म्हणजे राज्यासाठी कायदा करा की जेणेकरून ओला कोला हा तर पळूनच जाईल. पण पर्यटक परवान्याच्या गाड्यांना व्यवसाय कुठलाही स्थानिक करता येत नाही. हे प्रत्येकानं विसरून घ्या. आणि आता त्या ओला कोलाला ज्या गाड्या आहेत त्यातल्या 30% गाड्या त्या विना परमिटच्या चालत आहेत. कुणाचं परमिट नाही, कुणाचं PUC नाही. आणि बिनधास्तपैकी हे स्थानिक व्यवसाय करतात. यांच्या ह्या गाड्यांची चौकशी करा. हवालदार 500 रुपये खातात आणि ह्या गाड्या सोडतात. मी रिक्षा टॅक्सी चालकांना एवढंच सांगणार आहे, प्रवाशांना तुम्ही नाराज करू नका. मीटरनं व्यवसाय चालू करा. मीटर आपापली अपडेट ठेवा. आपल्या वाहनांचे पेपर हे अपडेट ठेवा. वेळच्या वेळी वाहनं पासिंग करा. वेळच्या वेळी तुमचा इन्शुरन्स, फिटनेस या सर्व गोष्टी अपडेट ठेवा. आणि मीटरनं तुम्ही व्यवसाय करा. तुम्ही मीटरनं व्यवसाय केल्यानंतर, प्रामाणिकपणानं व्यवसाय केल्यावरती बाईक टॅक्सी येऊन द्या, नाहीतर कोण बी येईल. त्याचे सुद्धा नियम हे वेगळे आहेत. ती ई-बाईक आहे आणि त्या मालकाला गाड्या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे रस्त्यावरचा कोण बी तो गाडी चालवणार असा कुठलाही निर्णय नाही. नंतर स्पष्टता येईल. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. दिलेल्या परवानगी देऊन द्या. कुणी रिक्षा टॅक्सीवाल्याने घाबरू नका. रिक्षाची परमिट करा. आपला स्वयंरोजगार करा. मीटरनं व्यवसाय करा. स्थानिकांचाच व्यवसाय आहे हे मात्र